करा मित्रांनो। याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर गुगल प्ले स्टोअर वरून तुम्हाला कृषिका नावाचं ऍप्लिकेशन घ्यायचंय। आपण पाहू शकता कृषिका म्हणून सर्च केल्यानंतर आपल्याला हा इंटरफेस दाखवला जाणार आहे। मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चरचं हे ऍप्लिकेशन आहे। पीएम किसान असेल किंवा इतर बाबी सुद्धा याच्याच माध्यमातून पाहिल्या जातात। तर याच्यामध्ये आपल्याला हे कृषिका ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय। हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, इन्स्टॉल करायचंय। इन्स्टॉल केल्याबरोबर आपण पाहू शकता याचा इंटरफेस आपल्याला दाखवला जाणार आहे। याच्यामध्ये दोन ऑप्शन येत आहेत, एक तर शेतकरी लॉग इन आणि दुसरं जे आहे ते सीएससी लॉग इन। तुम्ही जर सीएससीच्या माध्यमातून हा अर्ज करणार असाल तर तुम्हाला सीएससी लॉग इन वरती क्लिक करायचे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येणार। आता तुम्ही वैयक्तिक शेतकरी म्हणून हा अर्ज करणार आहात तर आपल्याला काय करायचं, लॉग इन वरती क्लिक करायचंय। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून आपल्याला व्हेरीफाय करायचंय। मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला आधार नंबर, आधारनुसार नाव आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट वरती क्लिक करायचंय। आता हे तिन्ही ऑप्शन टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल। गेट ओटीपी वरती क्लिक करायचंय। आपल्या मोबाईल वरती आलेला ओटीपी आपल्याला खाली दिलेला जो बॉक्स आहे या बॉक्स मध्ये टाकून व्हेरीफाय करायचा आहे। ओटीपी आलेला आहे, बॉक्स मध्ये एंटर केलाय। बॉक्स मध्ये एंटर करून व्हेरीफाय केल्याबरोबर आपल्याला पुढे रिडायरेक्ट केलं जाईल। आपलं आधारनुसार असलेलं नाव हे आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। जेंडर निवडायचे, याच्यामध्ये पुरुष स्त्री जे असेल ते। याच्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ निवडायची, कॅलेंडर नुसार जे आपली जन्मतारीख असेल ते। रिलेटिव्ह टाईप मध्ये सन ऑफ, डॉटर ऑफ जे असेल ते लिहायचे। आपल्या वडिलाचं, आईचं, पतीचं जे असेल ते नाव या ठिकाणी द्यायचे। याच्यानंतर आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे आणि तोच पासवर्ड पुन्हा एकदा खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचे। हे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे। आता रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला लॉग इन वरती जा असं दाखवलं जाते खाली, त्या लॉग इन वरती क्लिक करायचंय। याच्यामध्ये पहिली ऑप्शन आहे लॉग इनची, त्याच्यामध्ये पूर्वीसारखाच मोबाईल नंबर टाकायचा आहे, व्हेरीफाय करायचा आहे। आता याच्यानंतर आपल्याला पासवर्ड किंवा ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन दिलेले, आपण ओटीपी ने लॉग इन करू शकता, आपण जो पासवर्ड सेट केलाय त्याच्यानुसार सुद्धा लॉग इन करू शकता। हे लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाते केसीसी लोन अप्लाय नाव। आता आपण जी नोंदणी केलेली त्याची माहिती इथं आलेली आहे, तेच ऍप्लिकेशन आपल्याला पुढे चालू ठेवायचंय। तर अपडेट वरती क्लिक करायचंय। अपडेट वरती क्लिक केल्यानंतर आपलं नाव, आपली जी काही आधारची माहिती दाखवली जाते। आता याच्यामधून आपल्याला पुढे काही महत्वाची अशी माहिती भरायची कॅटेगरीमध्ये, एससी, एसटी, जनरल जे असेल ते आपल्याला या ठिकाणी भरायचे। त्याच्यानंतर आपण शेतकरी स्वतः मालक आहात, भाडेपट्टा आहे का इतर काही ते निवडायचे। ऑनर असेल तर ऑनर करायचे। जमीन मार्जिनल आहे, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक ते आपल्याला निवडायचे। 1 हेक्टर, 1 हेक्टर पेक्षा जास्त किंवा 2 हेक्टर पेक्षा जास्त त्याच्यामधून ती जमीन आपल्याला ऍड करायची। याच्यानंतर आपण काय करताय तर ऍग्रिकल्चर अँड फळबाग वगैरे करताय की पशुपालन करताय, तर आपण जमीन निवडलेली आहे आणि नेक्स्ट वरती आलेले आहे। याच्यानंतर आपल्याला आता पुढे माहिती द्यायची आपल्या पूर्ण जमिनीच्या संदर्भातील। याच्यासाठी आपल्याला पहिलं स्टेट निवडायचंय, त्याच्यानंतर आपल्याला पुढे आपला जिल्हा निवडायचा। हा आपला राहण्याचा पत्ता आपण या ठिकाणी सबमिट करत आहोत। याच्यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका निवडायचा आहे। त्याच्यानंतर आपलं गाव निवडायचंय। त्याच्यामध्ये आपला जो काही पत्ता असेल, घर नंबर वगैरे जे काही असेल, लँडमार्क असेल तो त्याच्यात टाकायचा आहे। आणि सर्व माहिती टाकल्यानंतर आपल्याला खाली पिनकोड द्यायचा आहे। पिनकोड देऊन आपला जो राहण्याचा पत्ता आहे, रेसिडेन्शियल ऍड्रेस, तो याच्यामध्ये सबमिट करायचा आहे। आधारनुसार जो पत्ता आहे तो पत्ता आपण या ठिकाणी देऊ शकता। हे दिल्यानंतर पुढे आपल्याला जमिनीच्या पत्त्याच्या संदर्भातील वगैरे माहिती आता येणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला पुढे काय तर आपला अॅन्युअल इन्कम विचारलेला आहे फायनान्शियल डिटेल मध्ये, की तुमचं महिन्याचं वार्षिक तुमचं उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्न। त्याच्यानंतर तुमची स्थावर प्रॉपर्टी किती आहे, जमीन वगैरे जे काही असेल ते 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी जे असेल ते तुम्हाला द्यायचे। तुम्हाला दुसऱ्याचं देणं किती आहे त्याच्याबद्दलची याच्यामध्ये माहिती विचारलेली आहे, ती कमीत कमी 1 रुपयापासून त्या ठिकाणी टाकू शकता। याच्यानंतर तुम्हाला खाली विचारलं जातंय की तुम्ही काय तुमची प्रायमरी ऍक्टिव्हिटी, तर तुम्ही शेतकरी आहात की दुसरं काही इतर काही करता ते त्याच्यामध्ये माहिती द्यायची आहे। त्याच्यानंतर सेकंडरी ऍक्टिव्हिटी काय करताय, पशुपालन वगैरे काय करता का ते त्या ठिकाणी द्यायचे। आणि ही सगळी माहिती भरून आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचे। नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला जमिनीच्या संदर्भातील आता याच्यात माहिती द्यायची, लँड रेकॉर्डच्या संदर्भातील। तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिलं आपल्याला जे काही आपलं वरचं सगळी माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये आट्यानुसार जे असलेला खाते नंबर द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला सातबाऱ्यावरती जो सर्वे नंबर असेल तो द्यायचा आहे आणि त्यामध्ये किती आपलं क्षेत्र आहे ते याच्यात टाकायचे आणि याला आपल्याला ऍड करायचं, म्हणजे ते माहिती तशी ठेवायची आहे।
आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचे. जमीन जर दुसरी ऍड करायची असेल तर आपण करू शकता ऍड वरती क्लिक करून. आता याच्यामध्ये आपण ऍक्टिव्हिटी काय आहे तर त्यात आपल्याला माहिती द्यायची आहे की आपण फक्त पीक घेत आहेत का पशुपालन करतायत. आपण या ठिकाणी क्रॉप हजबंड्री निवडलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपलं गाव आपण जे काही जोडलेले ते निवडायचंय. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पिकाबद्दलची माहिती विचारली जाईल की आपण कुठली कुठली पिकं घेतात. याच्यामध्ये सर्व पिकं दाखवली जातील. ऊस असेल, फळबाग असेल किंवा कांदा असेल, भुईमुग असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, सगळ्या पिकांची यादी आहे. त्याच्यामध्ये आपण सर्च करू शकता वरती काही अक्षर लिहून किंवा आपण स्क्रॉल करून सुद्धा आपल्याला जे पीक पाहिजे ते पीक निवडू शकता. एकापेक्षा जास्त पिकं सुद्धा निवडू शकता. आता समजा आपण कांदा निवडलाय, ऑनियन कांदा या ठिकाणी सिलेक्ट केलाय, तर ते पीक कशामध्ये जात आहे तर वार्षिक व्हेजिटेबल मध्ये पूर्ण वर्षभर घेतलं जाणार. तर ती ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दाखवली जाते, अॅन्युअल व्हेजिटेबल. त्याला सिलेक्ट करायचे. जर समजा तुम्ही सोयाबीन करत असाल तर याच्यामध्ये सर्च करू शकता SOY. आपल्याला सोयाबीन दाखवलं जाणार आहे. आपण याच्यामध्ये सोयाबीन सिलेक्ट करू शकता. सोयाबीन काय आहे तर ऑइल सीड आहे, तर ऑइल सीड आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. अशाच प्रकारे आपण कापूस वगैरे वेगवेगळी पिकं निवडू शकता. याच्यानंतर आपलं हे कसं आहे, याला पाणी जिरा येते का बागा येते, हे सगळ्या माहिती आपल्याला याच्यामध्ये विचारल्या जातील. ते आपल्याला त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचे. आता याच्यानंतर खरीप आहे का रबी ते निवडायचं. आता खरीपाचं पीक आहे, त्याच्यावरती किती क्षेत्र आहे आपलं, 1 हेक्टर 2 हेक्टर ते द्यायचं आणि याच्याच नुसार आपल्याला पीक कर्ज मिळणार आहे. तुम्ही 1 हेक्टर दिलं, 40 गुंठ दिलं ते हे. आता हे ऍड केल्यानंतर दुसरं पीक ऍड करायचंय का तर ऍड करू शकता तुम्ही. ऊस असेल किंवा इतर काही पिकं असतील, नसेल तर आपण एक पिकासह पुढे जाऊ शकता. आता आपण पीक हे निवडलेलं आहे, त्या पिकानुसार 1 हेक्टर क्षेत्राला आपल्याला किती पीक कर्ज दिलं जाणार याच्याबद्दलची माहिती आपल्याला याच्यामध्ये दाखवली जाते की तुम्हाला टोटल किती त्याच्यानुसार बेनिफिट मिळू शकतात. ते पाहून आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचं. आपली एलिजिबिलिटी अमाऊंट या ठिकाणी दाखवलेली की 1 हेक्टरला जर सोयाबीन असेल तर तुम्हाला किती मिळेल. त्यानुसार तुम्हाला 2 लाखापर्यंत बिना मॉर्गेज कर्ज हे दाखवलं जाते. किती पीक कर्जासाठी अप्लाय करायचे ते तुम्हाला त्यात रक्कम लिहायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जी आवश्यक रक्कम आहे ती आपल्याला टाकायची आहे. ती टाकल्यानंतर बँक निवडायची की कोणत्या बँकेकडे तुम्हाला पीक कर्जासाठीचा अर्ज करायचा आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या सर्व बँक आहेत, त्याच्यातून आपल्याला जी आवश्यक बँक आहे ती निवडायची. बँक निवडल्यानंतर आता इथून पुढे तुम्हाला ब्रँच ही खूप महत्वाची आहे. आता त्या प्रिव्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या बँकेच्या असलेल्या ब्रँच दाखवल्या